गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. आज आपण आलो आहे मुंबईला. आपण मुंबईमधले जे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत ते बघण्याकरिता जाणार आहे. जसे काय हाजी, महालक्ष्मी, गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, नरिमन पॉईंट आपण जसे बघण्यात जात आहोत. आता आपण पहिल्यांदा मेट्रो प्रवास करणार आहे. बघू आपण लाईव्हमध्ये. माझ्याबरोबर तुम्ही पण चालू. मित्रांनो, आपण मुंबईमध्ये आता भरपूर ठिकाणी फिरणार आहोत. मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. व्हिडिओ मोठा झाल्यामुळे काही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मिळेल. मी कुठे कुठे फिरले, कुठे प्रसिद्ध ठिकाणी मिळेल. आपण सर्वात प्रथम आता विमानतळ म्हणजे एअरपोर्ट रोड ते अंधेरी जाणार आहोत. आत्ताच आपण मेट्रो स्टेशन घेतलेले, आपण मेट्रोची वाट बघत आहोत. मेट्रोनी मग आपण अंधेरी जाऊन अंधेरीने लोकलनी मग पुढे जाणार आहोत. मित्रांनो, आपण आता स्टेशनचं शूट करत होतो. तर सिक्युरिटी गार्डने आपला मोबाईल काढून घेऊन सगळे डिलीट मारलेले. रिसायकल बिलमधून सुद्धा डिलीट मारले म्हणून काही मधला शूट होऊ शकलो नाही. मित्रांनो, आपल्याला आता लोकल पकडत होती, पण थोडा पाऊस सुरू झाल्याने मी म्हटलं थोडा स्टेशनवर थांबू, जेणेकरून आपल्याला थोडा रेस्ट भेटेल. थोड्या वेळाने आपण आता लोकल धरून निघणार आहोत महालक्ष्मीसाठी. आत्ताच आपण अंधेरी टू महालक्ष्मीचं तिकीट घेतलेलं आहे. 5 नंबरवर ट्रेन लागली आहे.
मित्रांनो आता मी दोन ट्रेन सोडल्यात. एवढं क्राऊड आहे ना, आज रविवार असून एवढा क्राऊड आहे. तर बाकी दिवस म्हणजे आज सुट्टीचा दिवस असून एवढा क्राऊड आहे की ट्रेनमध्ये चढण्याचा पाऊल ठेवण्यापुरती जागा नाही. तर इतर दिवस कसं होत असेल मुंबईला राहणं आणि प्रवास करणं आणि ड्युटीला राहणं हे सोपं नाही. ट्रेनच्या चढण्याच्या धक्क्यामुळे माईक सतत बंद पडत होता. आता माईक बंद पडलेला आहे. जर मित्रांनो आपल्याला पवई किंवा इकडनं येत असाल तर अंधेरी स्टेशनवरून जायचं असेल तर आपल्याला महालक्ष्मीची ट्रेन पकडावं लागेल हाजी अलीसाठी जाण्याकरता. आपण आता जस्ट महालक्ष्मी स्टेशनला पोहोचलो आहे. आता उतरणार आहोत आपण. बाहेर जाऊन शेअरिंग कॅब घेऊन जी काही टॅक्सी आहे तिथून घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मध्येच माईक बंद पडला. फायनली मित्रांनो आपण आता महालक्ष्मी स्टेशनला उतरलो आहे. वर जिना चढून आपण आता शेअरिंग टॅक्सीने हाजीला जाणार आहोत. कधी मित्रांनो आपण मुंबईला नवीन फिरायला असाल तर हाजी अली आणि महालक्ष्मी मंदिर हे जवळजवळ आहे. आपण इथून उतरून टॅक्सी घेऊन 10-10 रुपये 15-15 रुपये घेतात. तिथून आपल्याला सोडतात. जस्ट हाजी अली सोडतात. तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच महालक्ष्मीचं मंदिर आहे. खूप वेळ झाले टॅक्सीवाले लई परेशान करत आहेत. म्हणजे फक्त हाजी अलीच्या सीटा घेतात. हे मी यांना म्हटलं मला महालक्ष्मी जायचं पहिलं. तर महालक्ष्मीसाठी कोणी पण मला टॅक्सीत बसवायला तयार नव्हतं. तर त्या ठिकाणी हाजी अलीपर्यंत उतरायचं म्हटलं. आता हाजी अलीपर्यंत जाऊ. तिथून उतरून आपण महालक्ष्मी जाऊ. हाजी अलीला आता एक टॅक्सीमध्ये बसून आता निघणार आहे मी. फायनली की टॅक्सीमध्ये बसलो. म्हटलं थोडासा शूट घ्यावा. त्या पोरांना विचारलं ड्रायव्हरला, म्हटलं घेऊ का? तो म्हणला काय नाही बिंदास घ्या. म्हटलं शूट घेतो आहे. जस्ट आता आपण काही मिनटात हाजी अलीला पोहोचणार. काय पोचलोच हाजी अलीला बघता बघता. इथे एक वॉकिंग डिस्टन्सवर थोडं या भुयारी मार्गाने आपण बाहेर निघाल्यानंतर जस्ट समोर निघतो. हा भुयारी मार्ग आहे. इथनं असं आपण खाली जाऊन खाली बघा किती छान बसतील लोक. खेळणे विळणे घेऊन विकताय तिथे. तेव्हा इकडून आपण बाहेर निघालो होतो. जस्ट पुढे राईटला हाजी अली आहे. हे बघा हाजी अली. इथं आपण राईट मारलो की सेट हाजी अलीकडे जातो. मित्रांनो इथे एक लयच मोठा स्कॅम होतो. आपण जेव्हा जातो ना ते आपले चेहरा, मला वाटतं चेहरा काहीतरी वाचतात आपला. आता इथं समोर जस्ट गेल्यानंतर पोरांनी मला हळूच वेगळी साईडला बोलवलं. तर माझा व्हिडिओ चालू होता. व्हिडिओ कट केला त्यांनी. म्हटलं आपण इधर मतलब नाही हो का? म्हटलं हां नाही आया हूँ मैं, अभी फर्स्ट टाइम है मेरा. तर त्यांनी लगेच मला बाजूला घेतलं. म्हटलं ये आपको लेना पडेगा. मी म्हटलं मेरे पास पैसे नाही भाई, ऐसे घुमणे आहे. तो लगेच मला शिवाय घालायला लागला मित्रांनो. हा आता इथं बघा समोर दिसतो तो पोरगा. हा जागा दिसतो ना. हा बघा याने शिवाय घातली मला. म्हणजे देवाधर्मापाशी पण लोक स्कॅम करतात. हे काय बोलावं अशा लोकांसाठी. मी बोलता सहज त्या पोराला म्हणले मी फर्स्ट टाईम आलो म्हणून. पण माझी ही दुसऱ्यांदा इथे येण्याची वेळ आहे. मी 2010 साली इथे आलेलो. मग तेव्हा हा ब्रिज जो काय आहे हा रोड काही नव्हता पहिले ब्रिज. पण असं डायरेक्टली ओपन प्लेस होता आणि आपण सगळं हाजायला होतो. बघा मित्रांनो इथलं बघून ना नेचर बघितलं म्हणजे पाणी इथलं जो आजूबाजूचा माहोल बघून ना एवढं भयानक वाटत होतं ना. थोडं पाऊसचं वातावरण आहे आणि पावसाळा असल्यामुळे थोडं लाटा एवढ्या मोठ्या येतात. हे बघा किती मोठे दगड तुले पहिलं असं काही नव्हतं. मित्रांनो हा जो ब्रिज दिसतोय ना हा पहिला 2010 साली नव्हता. आता सध्या काहीतरी काम चालू होतं त्यांचं. हा ब्रिज कोणता आहे मलाही काही कल्पना नाही. म्हणजे वरळी सिलिंग आहे का अटल सेतूचा आहे. जर मित्रांनो आपल्याला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. हे बघा पाण्याचा प्रवाह कसा असा लाटांचा बघा किती छान दिसतंय निसर्ग. थोडंसं लाटा कमी आहेत. मी जेव्हा 2010 साली आलो तर खूप लाटा होत्या. असं म्हणजे त्याला जाण्यासाठी मला भीती पण वाटत होती. आणि एवढं म्हणजे लाटा अशा जोरजोरात आपटत होत्या इथे. किती क्राऊड आज रविवार असल्यामुळे थोडं फिरण्याकरिता बी आणि थोडं देवाचं दर्शन म्हणून काही लोक येत आहेत. मला काही मोह आवरणं म्हटलं थोडंसं असं ट्रायपॉड धरून आपण थोडंसं शूट करावं असं थोडं चालत होते समोर. मित्रांनो सय्यद पीर हाजी अली बुखारी यांच्या स्मरणार्थ हाजी अली दर्गा 1431 साली बांधण्यात आले असे सांगितले जाते. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोकांची इथे तुफान गर्दी असते. मुंबईतील सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे.
मित्रांनो, समुद्राच्या मध्यभागी बांधलेले हाजी अली दर्गा ही कधीच बुडत नाही. याबद्दल अनेकांना कुतूहल आहे की बाबा एवढं पावसाळ्याचा महिना असतो, कधीच या दर्ग्याच्या वरती काठावरती पाणी येत नाही म्हणून लोकांना कुतूहल पण वाटतं. मित्रांनो, विशेष म्हणजे समुद्र किती उंच असला तरीही ही जागा कधीच बुडत नाही. हा 400 वर्षी जुना दर्गा अनेक वेळा पुन्हा बांधण्यात आला आहे. हाजी अली शाह बुखारी यांच्या आदबामुळे आजही येथील भरती ओटी वेळी समुद्र कधीच आपली मर्यादा तोडत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. मित्रांनो, बघायला हा पाठीमागला जो दिसतोय ना, तो जरा बघून जरा आपल्याला आठवत असेल मित्रांनो, तर इथे कुली पिक्चरची शूटिंग झालेली आहे. जेव्हा अमिताभ बच्चनच्या लास्टच्या सीनमध्ये गोळ्या लागतात, तिथे तो मस्जिदवरती चादर पाहून होतो, तो तिथला सीन आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, ऋतिक रोशन, जया बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा फिजा चित्रपट यातील गाणं पिया हाजी अली हे गाणे इथं शूट केलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला इथं प्रत्येक जागेवर लोक म्हणजे देवाशी बघा कसा सजदा आणि देवाशी किती प्रार्थना करतात बघा मित्रांनो. इथं हर जागेवर बघा डोक्यावरती बांधून टोपी घालून देवाशी सतत प्रार्थना करत बसतात लोक. पाठीमाग बघा ही छोटीशी, मला वाटतं इथं दर्ग्याच्या पाठीमागे मस्जिद आहे. आतमध्ये पण काही लोक नमाज पढत आहेत, म्हणजे देवाशी आपलं कनेक्शन जोडत आहेत. हा बघा हाजी अलीच्या दर्ग्याच्या पाठीमागचा नजारा. तेव्हा तिकडलं ते बिल्डिंग शांताबाद रोड जातो तिकडे वरळी खेळे. दर्ग्याच्या पाठीमागलं बघा मित्रांनो, हे नजारा किती छान दिसते. इथे खडक दिसतोय, खडकावरती बघा कशा लाटा पडत आहेत. लोकांना एवढी उत्सुकता होती इथे फोटो काढण्याची. बघा आपण बघू शकता किती लोक इथं बघण्यासाठी येतात आणि खाली उतरून फोटो पण घेतात काही लोक. पाण्याचा थोडा प्रवाह जास्त वाढला तरी बी बघा मित्र खाली काही 2-4 पोरं उतरलेत, काही जण इथं मस्ती करतायत. मित्रांनो, आपलं दर्शन करून आणि फिरून पण आतमध्ये झालेलं आहे खूप. आता आपण जस्ट आता इथनं बाहेर निघून आता आपण महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे जाणार आहोत. आपण आता महालक्ष्मीकडे जातोय. आजीच्या जस्ट बाहेर आपण जेव्हा राईट मारतो ना, सरळ हा इथं जातो महालक्ष्मी मंदिर व महालक्ष्मीचा जो मेन दरवाजा आहे तिथून आपण आतमध्ये जातोय. इथं बघा मित्रांनो किती छान, म्हणजे आयुर्वेदिक इथं औषधीचे दुकान आहेत. तशी इथं खेळण्यांचे काही सामग्री महिलांना काही घ्यायचे, म्हणजे कानातले ते घ्यायचं. इथं बघा नाशिकचे त्र्यंबकेश्वराची कसलंच एक मंदिर बांधलेलं आहे इथे. मित्रांनो, मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आपण व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. अजून आपल्याला पुढे काय अजून बघायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्याला आवडला असेल तर कमेंट करा. जस्ट आपण मध्ये आलेलं आहे बघा. इथे एक इंग्रजकालीन बघा प्रवेशद्वार लागतो बघा. हे बघा इंग्रजकालीन प्रवेशद्वार. इंग्रजांनी केलेले बांधकाम अजून पण आहेत आणि आत्ता केलेले बांधकाम पडत आहेत बघा. म्हणजे काय मजबूती असेल आणि काय इंग्रज वापरला असेल आतमध्ये बघा मित्रांनो. आपण पाहू शकता पाठीमागे तो. मित्रांनो, महालक्ष्मी मंदिराचे काम हे 3 कालखंडामध्ये झालेले आहेत. 1660 ते 1846 याचे मध्ये धाकजी दादाजी या व्यापाऱ्यांनी, हिंदू व्यापाऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे मित्रांनो. इथे भक्त आवर्जून भक्तिभावाने येतात, कमळाचं फूल वाहून देवीची आराधना करतात. मित्रांनो, आपण पण एक कमळाचं फूल घेतले, आता देवीला आपण वाहणार आहोत. इथून नो कॅमेरा झूम आहे तरी मी शूट करते. काका म्हणतात अरे बंद कर म्हणलं काका थोडं पुढे जाऊन शूट बंद करणार आहे. आता जस्ट जातो. आता बघू आता पुढे मोबाईल नेऊ देतात का नाही. मोबाईल तर मी बंद करून खिशातच ठेवणार आहे. बघू आता पुढे असंच कॅमेरा घेऊन शूट करत जातो आहे. बघू आता पुढे कोणी आवडते का. सिक्युरिटी मॅडम जोर आवाज करतो ते मोबाईल बंद करा, तरी मी मोबाईल बंद करतो. मला मोबाईलच आवडत नव्हता शूट करायचा म्हणजे मंदिरात आले म्हणून. मित्रांनो, महालक्ष्मी मंदिरामध्ये त्रिदेवी महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा आहे.
सर्व तिन्ही प्रतिमा नाकात रिंग, सोन्याचे बांगडे आणि मोतीचे हार असलेले सुबोधित आहेत. महालक्ष्मी ची मूर्ती जी आहे ना किती छान दिसते बघा मित्रांनो. मित्रांनो मन प्रसन्न व्हायसारखं आपलं दर्शन झालेलं आहे. थोडं कबूतरला 10-20 रुपयाचे मित्रांनो इथं आल्यावर एक आपल्याला सरप्राईज कळलं. थोडं सरप्राईज आहे पुढे आपल्याला. आपण आवर्जून व्हिडिओ बघताल तेव्हा कळेल आपल्याला. इकडे जर आपण म्हणजे बघताना हा लेपला रस्ता होतो सरळ हा हजी अलीकडे जातो आणि हा जातो सरळ इकडे कुठं जातो का माहिती नाही. मित्रांनो हे बघा सरप्राईज. आपल्याला जर माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा हे काय आहे. आपण थोड्या वेळातच याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. पण जर आपल्याला व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला हे कुणाचं घर आहे आणि कुठलं घर आहे कमेंट करून सांगा मित्रांनो. कमेंट करा मित्रांनो कोणाचं घर आहे ते मला सांगा फोन लगेच कमेंट करून. इथून महालक्ष्मी मंदिरासमोरून दिसतं बघा. आपल्याला आयडिया असेल कोणतरी आपल्याला म्हटलं असेल किंवा आपल्याला असेल या बाबतीत माहिती. मित्रांनो हे घर आहे जगातील 9व्या क्रमांकावरचे श्रीमंत तसेच भारतातील 1 नंबरचे श्रीमंत मुकेशभाई धीरूभाई अंबानी यांचं घर आहे बघा मित्रांनो. अँटिली हाऊस. याची किंमत लगभग 15,000 करोड रुपये आहे. मित्रांनो मुकेश अंबानीच्या घरापासून इथे चर्चगेटला येण्यासाठी बसच भेटत होती. काय तर 4-5 किलोमीटर चालल्यानंतर थोडीशी बस भेटली. 2 किलोमीटर लगेच चर्चगेट स्टेशनला सोडली आपल्याला. हे बघा मित्रांनो हे जे दिसते ना हे इंग्रजकालीन बांधकाम आहे बघा मित्रांनो. किती छान दिसते आकर्षित. हे रेल्वेचे मुख्य ऑफिस आहे. किती छान दिसतं बघा मित्रांनो. म्हणजे इंग्रज देशावर 150 वर्ष राज्य केले पण काहीतरी आपल्याला चांगलं देऊन गेले. हे साऊथ मुंबई बघा मित्रांनो. जर तुम्ही गेलात ना असं आपल्याला वाटतं की फॉरेनमध्ये आल्यासारखं. म्हणजे एवढी जुनी बांधकामं आहेत आणि एवढे डेव्हलप आहेत ना आज पण ते भक्कम उभे आहेत. आणि तेव्हा मित्रांनो आपण पिक्चरमध्ये पण बघितलं असेल हे आहे मरीन ड्राईव्ह. इथे कपल्स बसतात किंवा आपण अमिताभ बच्चन जर पिक्चर पाहिलं असेल त्या पिक्चरमध्ये हिरोईन एका तेवढ्यावरनं पावसामध्ये नाचते आणि खाली हे नाचतो आपलं काय अमिताभ बच्चन नाचतो आणि गाणं शूट झालेलं असं आपल्याला वाटेल. हे बघा आपल्याला वानखेडे स्टेडियम दिसते. तर आता आपण मार्क केलेलं होतं वानखेडे स्टेडियम. बघा किती क्राऊड. आज रविवार असल्यामुळे एवढा क्राऊड आहे ना मित्रांनो. भरपूर क्राऊड आहे. हे बघा मला वाटतं लगभग ही 10 ते 15 किलोमीटरचा असा जो सर्कल आहे मरीन ड्राईव्हचा. इथे एवढी पब्लिक बसलेली आहे. आपण पाहू शकता हे पाणी बघा. तिथे बघा आतमध्ये बघा एक छोटंसं खडक दिसतंय. ते आपण झूम करून पाहिलेलं आता आपण. हे बघा मित्रांनो किती लांबपर्यंत पब्लिक बसलेली आहे. म्हणजे यांना एक रविवार असाच दिवस भेटतो की जो काही जेणेकरून याला 10x10 किंवा 15x15च्या रूममधून बाहेर पडून एक निसर्ग बघण्यासारखे भेटतं म्हणून हे बाहेर पडतात आणि आवर्जून ते निसर्गाचा आनंद घेतात बघा मित्रांनो. इथे ह्या रोडने ना अशी पब्लिक रातभर थांबून होती. इथनंच जी काही वर्ल्ड कपची जे ओपन बस जात होती इथनंच वानखेडे स्टेडियमला गेलेली मित्रांनो. एवढी पब्लिक होती ना. हाच तो रोड मरीन ड्राईव्ह. इथनंच त्यांचं स्वागत केलेलं होतं भारत देशाने आपल्या पूर्णपणे. मला तर नजारा असा बघायचा होता म्हणून मी कटाळ्यावर चाललो आणि थोडासा झूम आउट करून असं थोडंसं शूट घेतो आहे. म्हटलं थोडंसं आपण पण घ्यावं आणि मला पण असं बार शूट करू वाटत होतं. म्हणजे फार समुद्र बघण्यासाठी आपल्याला जास्त भेटत नाही. आपण मराठवाड्यात लोक आपल्याला सतत पाण्याचा दुष्काळ असतो पण मराठवाड्यामध्ये पाणी दुष्काळ असल्यामुळे थोडं समुद्र बघायला थोडा आनंद वाटतो म्हणून म्हटलं मी पण कटाळ्यावर चाललो आणि थोडासा असा सेल्फी कॅमेरा घेऊन असा फिरवतो बघा मित्रांनो. किती छान दिसतंय का नाही बघा. थोडं थकल्यासारखा चेहरा दिसतो मित्रांनो. आज लई खूप मेहनत झालेली आहे. अजून आपल्याला 2-3 पुढे जायचे स्टेशनला चर्चगेटला भरपूर बघायचं आपल्याला. आता आपण इथे AC बस घेतलेली आहे. 5 रुपये तिकीटमध्ये आपण विटी स्टेशनला पोहोचणार आहोत. विटी स्टेशनवरून आपण गेट ऑफ इंडिया तसेच पुढे आपण ताज हॉटेल इथे जाणार आहोत.
मित्रांनो, हे बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल, आपल्या लहानपणी जेव्हा आपण जत्रेला यात्रेला जायचो तेव्हा 1-2 रुपये घेऊन हे कलरच्या छाप्या मारून आपल्या हातावरती मेहंदी काढायचे. इथे बघा ही मॅडम काढत होती. मी म्हटलं मॅडम थोडासा शूट उभं होती. म्हटलं घ्या, काय नाही, फक्त तोंड येऊ देऊ नका. मित्रांनो, ही मॅडम बघा आता बघा आपले हात रंगवते. आपल्या म्हणजे आपण जेव्हा यात्रेत जातो तेव्हा 2 रुपयामध्ये आपले हात दोन्ही रंगवून द्यायचे. आता हे लगभग या मॅडमला मला वाटते ही बाई आता 100 ते 20 रुपये घेणार आहे. आणि थोडं करून मी हातावर रंगवते. आणि हिला काय वाटत होतं की ती फिरू मी जेव्हा व्हिडिओ करते माझ्याकडे बघत होती मावशी. तिला काही म्हणजे नेमकं काय वाटत होतं काही कळतच नाही. हे बघा मित्रांनो, बघा हातावरती किती भारी छापा मारते. जर आवर्जून मित्रांनो आपण जर असा कधी यात्रेमध्ये छापा मारला असेल तर मला कमेंट करून सांगा. मित्र आमच्या गावच्या शेजारी जो कोणते तालुका आहे तिथे दादा यात्रा असायची किंवा इथे विराळला आम्ही यात्रेला जातो तेव्हा आम्ही हात रंगवायचो असेच. हे ह्याचा सुगंध पण मस्त यायचा आणि 1-2 दिवस राहायचं म्हणजे छान वाटायचं. एक लहानपणची मजाच वेगळी मित्रांनो यात्रेत जायची. खरंच तर तुम्ही कुठे यात्रेत गेला असा कसा छापा हातावर मारता असेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो. इथे बाजूला बघा एक आजी मोराचे पंख ते बघा किती छान दिसते. त्याला कलाकृती करून किती मस्त बनवलेलं आहे. आणि इकडे आपण बाहेर बघू शकता हे जे वाटप गॅलरीचे बाहेर हे लोक बसलेले आहेत आणि हे लोक स्केच पेनने आर्ट काढत आहेत. हे लोकांचे फोटो काढतात. हे बघा काका हुबेहूब फोटो काढत आहेत मोबाईलमध्ये बघून बघा. हे स्केच पेन किंवा एक ब्लॅक पेन्सिल असते ना त्याचं साईन करतात. हे सर्व काही जे आपल्याला जे फोटो दिसत आहे मित्रांनो हे टोटल यांनी पेन्सिलने काढलेलं आहे. हे बघा काका हुबेहूब या काकाचे फोटो काढतात बघा की पेन्सिलने. त्याला काय म्हणतात पेंटिंगच्या भाषेमध्ये आपल्याला तेवढं काही येत नाही. मित्रांनो बघा किती छानसं काढलेलं आहे. माणसाच्या शरीरामध्ये म्हणजे आपण शिकत असताना शिक्षण बी शिकलं पाहिजे आणि एखादी कला आपण जोपासली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्याला शिक्षणाचा जर वापर होत नसेल तर आपल्या कलेच्या वापराने आपण आपलं जे काही दिनकरी आहे जे काही आपला रोजगार आहे ते आपण कमवू शकतो. बघा किती छान पेन्सिलच्या सायनीने किती भारी आर्ट काढलेलं बघा मित्रांनो. किती छान वाटतं एकदम बघण्याकरिता. इथं खूप लोक येतात आर्ट्स काढतात आणि मस्त छानसं आहे मित्रांनो. मला तर आवडलं. मित्रांनो आपण आता बघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्याचे पूर्वीचे नाव होते वेस्टर्न इंडियाचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असे नाव होते. 1998 साली महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. या संग्रहालयामध्ये मित्रांनो या संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे 50,000 प्रदर्शने तसेच पारदर्शक भूमीतील वस्तूचे प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केले आहे. कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास. या संग्रहालयात गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील विशेष अवशेष आहेत. मित्रांनो हे बघू शकता आपल्या भारतीय नेव्हीचं एक जो जहाज असतो त्या जहाजाची एक डमीकृती इथं ठेवलेली आहे. किती छान दिसते बघा. सेम टू सेम एक ओरिजिनल असेल. दुरून जर आपण पाहिलं तर एकदम ओरिजिनल असल्यासारखे वाटतं बघा. सेम टू सेम ठेवलेली आहे प्रकृती बघा. इकडे या दिशेने बघा किती छान दिसते वरचे बघा. विमान पण आहेत. गेट ऑफ इंडिया बघण्याकरिता मित्रांनो मी 2-4 किलोमीटरचं जरी तिथे जाऊन चालत आला असेल म्हणजे थोडं जवळ आहे म्हणल्या मला वाटतं 1-2 ते 3 किलोमीटर मी चालत आलेलो आहे मित्रांनो. पाय दुखत आहेत खूप. आणि इथं बघा 2011 पासून इथे स्कॅनिंग मशीन लावलेली आहे चेकिंग करता. बघा किती क्राऊड आज रविवार आहे ना. क्राऊड बघा किती आहे मित्रांनो. मित्रांनो इथे अनेक रोज टुरिस्ट येतात. हजारो टुरिस्ट येतात बाहेरून ताजमहल हॉटेल बघतात. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी प्रश्न आलाच असेल किंवा एवढं मोठं हॉटेल किती प्रसिद्ध हॉटेल आहे भारतातलं सर्वात महागडं हॉटेल कधीतरी आपल्याला जायची संधी भेटेल का नाही.
मला तर वाटतं मित्रांनो खरंच मला एकदा तर जायची संधी भेटली पाहिजे. रोज मी हर बार येतो बाहेरनं बघतो, एकदा मी फोटो काढतो. अनेक जण असेच करतात. तर जेणेकरून जर आपल्याला एकदा संधी भेटली तर कसं वाटेल मित्रांनो. जर आपल्याला जर अशी संधी भेटेल तर काय कराल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईतील एक इमारत आहे. 1911 पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून भव्य कमान बांधण्यात आली होती. त्याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली व 1924 ही इमारत पूर्ण बांधून झाली. हिची रचना इंडो सारा सैनिक शैलीत केली गेली आहे. 16व्या शतकातील गुजराती स्थापत्यातील काही नमुने आढळतात. बेसॉल्ट दगडाची बांधलेली ही कमान 26 मीटर म्हणजेच 85 फूट उंचीची आहे मित्रांनो. बघा इथे याची तिथे खाली बेसच्या दगडावरती बघा कोरून लिहिलेले आहे याचे डिटेल्स टोटल. आणि बघा किती छानसं काम केलेलं आहे. घुमटमध्ये खाली चांदी आणि सोन्याचे थोडंसं नक्षी आहेत. 2011च्या पूर्वी आपण आतमध्ये जाऊ शकत होतो. 2011पासून थोडा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आता टोटली आपल्याला मध्ये जाण्याचं बंद केलेलं आहे मित्रांनो. आपण बघू शकता इथे घुमटमध्ये बघा मित्रांनो किती वर्ष झाले. 1911 म्हणजे 24 साली 1900 बांधकाम केलेले आहे. तर आजही भक्कम आहे मित्रांनो. हे हॉटेल बांधण्यामागची खूप मोठी हिस्ट्री आहे. टाटाने हे हॉटेल का बांधलं तर 1865 मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबाराने जमशेद टाटा यांना आत जाण्यास मनाई केली. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठी होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयासाठी आंतरराष्ट्रीय जोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला. त्यातूनच 16 डिसेंबर 1903 साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. हे जे दिसतात जे टुरिझम 2 इमारती आहेत हे बघा. हेराची जी इमारत आहे ही टोटल हे टाटाच्या मालकीचे आहेत हॉटेल्स मित्रांनो. जस्ट गेट ऑफ इंडियाच्या समोरच आहेत पाहू शकता आपण. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला 2 नजारे बघायला भेटतात मित्रांनो. इकडे ताज हॉटेल समुद्र आणि इकडे गेट ऑफ इंडिया मित्रांनो. हा गेट ऑफ इंडियाच्या समोरला पुतळा 26 जानेवारी 1961 रोजी उभारलेला आहे बघा मित्रांनो. या पुतळ्याकडे बघून बघा वाटतं 63 वर्ष झाला हा पुतळा उभा आहे. आणि आपल्या सिंधुदुर्गामध्ये काही महिनेच पुतळ्याचं अनावरण करून झालेलं होतं तर महाराजांचा पुतळा पडला. मग ह्या कलाकृतीत मला वाटतं या कामामध्ये आणि आपल्या कामामध्ये किती डिफरन्स आहे. म्हणजे ही जी पूर्वीची माणसं होती किती इमानदारीने काम करायचे आणि आताची बघा मित्रांनो. आपलं फिरून बघून झालं. आता आपण निघणार आहोत त्यासाठी. इथं भरपूर गाड्या लागल्या. ते ट्रॉफिक बघ किती बघा. म्हणजे पब्लिक भरपूर आहे. क्राऊड आता संपत आले आहे. सायंकाळ झाली आहे. सगळे निघतात स्टेशनकडे. आपण पण निघालो आहे. इकडे आपण आता 10 रुपयाचे तिकीट काढलेले आहे. आता जस्ट एसटी बसमध्ये बसून आपण विटी स्टेशनला उतरणार आहोत. आणि पुढून तिकडनं आपण ट्रेन घेऊन डायरेक्ट अंधेरीला घराकडे निघणार आहोत. फायनली मित्रांनो आपण आता विटी स्टेशनला पोहोचलो मित्रांनो. हे बघा हे मुंबईची महानगरपालिकेची बघा इमारत आहे. 1882 भारतातली पहिली महानगरपालिका आहे मित्रांनो. ही ती स्थापना झाली 1882 साली मित्रांनो. हे बघा हे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि आधीचे नाव होते या स्टेशनचे विटी स्टेशन म्हणजे विक्टोरिया टर्मिनस. या विटी स्टेशनची स्थापना इसवी सन 1887 विक्टोरिया राणीच्या अभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आली होते. इथे 18 फ्लॅट असून
प्लॅट क्रमांक 1 ते 7 ही मुंबई उपनगरीला जोडली जाते आणि प्लॅट क्रमांक 8 ते 18 ही मुख्य वाहिनी म्हणजे आपले बाहेर जे मुख्य स्थानक जातात, लातूर, नांदेड असे जे बाहेर जातात तिथले मुख्य स्थानक आहेत इथे प्लॅट नंबर 3. मित्रांनो, हे जी काही पुरातन काळातल्या इमारती आहेत हे बघून मला एकदा असा प्रश्न पडतो की मित्रांनो, तर याच्यात काय असं म्हणजे सामग्री वापरून काय काम केलं असेल मित्रांनो की ही 150, 200, 400 वर्ष जर ही इमारती टिकतात. तर मला याच्यावर प्रश्न वाटतो. हे बघा ना, किती किट्टेवी काम केलेलं आहे बघा, एकदम कोरीव काम आहे. जसं चर्च आपण लंडनच्या जे काही म्युझियम्स टाईप असतात तसं या व्हिटिटेशन्स बघा किती बाहेर काय काही बघा फॉरेन हे पण बाहेरून फोटो काढतात मित्रांनो. बघा जे एवढे ॲक्टिव्ह काम केलेलं आहे बघा मित्रांनो. आज 150 ते 200 वर्ष ही इमारत अशीच असते ना, निदान हालत नाही ना, काही नाही ना, कुठे क्रॅशेस नाहीत. बघा किती कोरी मस्त छानसं काम केलेलं आहे आणि कलर पण बघा हे काय त्या काळात कलर मारलेला आहे, अजून पण कलर टिकून आहे. काय करण्याची किती हे असेल, मतलब किती विचार करणे आणि इंजिनियर पण किती भारी असतील मित्रांनो मला वाटतं. मित्रांनो, पाहू शकता आपण स्टेशनच्या आतमधला नजारा. जरी समोर बघता तरी ते लोकल्स गाड्या लागतात, जे काही मुंबईमध्ये उपनगरीमध्ये जे तिथे फिरतात ते तिथं लागतात गाड्या. जस्ट आपण जे राईटला बघतो तर ते तिकडे आपण लॉंग रूटच्या गाड्या लागतात, जसे नांदेड, नागपूर, अमरावती या साईडच्या गाड्या लागतात मित्रांनो. हे आपण बघू शकता किती छानसा ॲक्टिव्ह काम आहे आणि अजून पण काम म्हणजे बिल्डिंग आहे मजबूतीचं हे दिसते मित्रांनो. इथेच बाजूला तिकीट घर आहे. मित्रांनो, आपली गाडी आता आलेली आहे प्लॅटफॉर्म लागते. आपण आता थोड्या वेळातच बसून लगेच घराकडे निघणार आहोत मित्रांनो. आज खूप फिरून म्हणजे लगभग चालून पार म्हणजे तब्येत खराब झालेली आहे मला वाटतं. असं आसक्तपणा आल्यासारखं वाटतं आहे. आज जेवण पण आहे, थोडासा नाश्ता केला होता बाहेर आणि म्हणजे एवढं सर्व फिरण्याकरिता मित्रांनो टाईम नव्हता आणि थोडं चालत जाण्यामुळे काही जागेवर आपल्या ट्रेनने आपण फक्त याच्यावरून गेलेलो आपण महालक्ष्मीपर्यंत. पुढे आपण बसने चालतच गेले. 1-2-3 किलोमीटर बसनेच प्रवास केलेला आहे मित्रांनो. जस्ट आपण आता ट्रेनमध्ये बसतो आहे. आता आपण निघणार आहे आणि जसं आपण अंधेरला उतरून आता मेट्रो घेऊन डायरेक्ट घरी जाणार आहे मित्रांनो. खूप थकवा आल्यासारखं वाटतं आहे. म्हणलं थोडं ट्रेनमध्ये आले थोडंसं शूट करावं म्हणून असं इकडे तिथे कॅमेरा फिरून बघितला. चेहरा पण ऑइल झालेला आहे पूर्ण. आपण अंधेरी स्टेशनला पोहोचलो मित्रांनो. आता जस्ट इथं आपण आता सर्व प्लॅटफॉर्मनी सर्व आपण ब्रिज करून आता मेट्रोमध्ये जाणार आहे. आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो मला कमेंट करा, जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे तो.